विजय नांदेकर आपल्या आपली मनोगत व्यक्त करेल आपल्या भावाबद्दल. नमस्कार. म्युझिक बंद कर, म्युझिक बंद कर. आमचे मोठे बंधू आमचं सगळ्यांचं धन्यवाद झालं असल्यामुळे एक भाऊंची छाप असते ती तिकडे असं मुंबईला, पण आमच्या कुटुंबामध्ये आमचा बाई म्हणजे आमचा भाऊ भाऊ अरुण नांदगावकर. कारण त्यांनी लहानपणापासून आम्हाला कुठली कमी नाही केली. 92-93च्या जमान्यामध्ये त्यावेळेस आम्हाला 50 रुपये सहज काढून द्यायचा पाकिटामधून खायला. म्हणजे काय असेल बघा त्याचं जास्त बोलता नाही येणार, पण तरी सुद्धा मोठ्या गावाची जी म्हणजे साथ जी असते ना, खांदाला म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये उभं राहायचं पाठीशी काही असतं ते. शिक्षण क्षेत्रामध्ये थोडंफार कमी झाला असेल आमचा भाग, पण इतर गोष्टींमध्ये कुठेही काय कार्यक्रम असतील, घरगुती कार्यक्रम असतील, कौटुंबिक कार्यक्रम असतील, तर आमच्या पाठीशी उभं राहायचा. फायनान्शियल मध्ये कधी त्यांनी म्हणजे पटकन कमी पडू दिली नाही. का असेल ते भरपूर मदत केली. आज त्याचा 50वा वाढदिवस आहे. मी त्याला आमच्या सर्व नांदगावकर कुटुंबातर्फे, माझ्या स्वतःतर्फे आणि मित्रमंडळी सगळ्यांतर्फे मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि पुढील आयुष्य त्याचं असंच आरोग्य आहे, उदंड आयुष्य त्याला लाभो, निरोगी जावो. धन्यवाद. बोला बोला. नमस्कार. नमस्कार. अरुण नांदगावकर यांची आमची ओळख म्हणजे अगदी 7 रस्त्यापासूनचे आम्ही हे वर्गमित्र आलेले. आणि आम्ही आम्ही चौघांनी साथ सोडलेली नाही. म्हणजे एक संतोष जाळगावकर, हा बरोबर, इकडे पुढे संजय गायकवाड हे आणि खास मित्र एकाने या बाजूला. त्यामुळे आज 50चा हा जो वाढदिवस आहे तो अरुणचा एकदम निरोगीमय जावो आणि सगळ्यांना भरभरणीत लागो, त्याच्या कुटुंबियांना सगळ्यांना, आणि असंच सेलिब्रेट करत राहू दे अगदी 100 होईपर्यंत. ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. अजून कोणी आहे का? उल्लेख करा, कारण अरुणच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जेमतेम 9 महिन्याचा फरक आहे. आणि आज बोलणार तर चांगलंच बोलणार ना, वाईट कसं काय बोलणार. आई आणि वडिलांचा 50वा वाढदिवस आम्ही करणार होतो, परंतु त्यांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस आम्हाला काय कारणास्तव करताना आलं. दोघंही 48 वर्ष आणि 49व्या वर्षी, 48 वर्ष लग्नाला झाले तेव्हा बाबा आमचे वारले आणि 49 वर्ष झाली तेव्हा आमची आई वारली. त्यामुळे त्यांचा लग्नाचा 50वा वाढदिवस आम्हाला नाही साजरा करता आला. त्यामुळे 2 वर्ष आम्ही थोडंसं काही सण साजरे करताना आले, परंतु त्याची उणीव आज आम्ही आमच्या मोठे बंधू यांचा 50वा वाढदिवस साजरा करून भरून काढत आहोत.